खरं सांगू का? तसे तर माझ्याकडे कान्हा बेबीसोबत रिलेटेड असलेले खूप गोष्टी आणि किस्से आहेत तुम्हाला सांगायला. पण त्यापैकी काही मी आवर्जून सांगेल. आता हा किस्सा सांगण्या अगोदर मी भरपूर विचार केला, की सांगू की नको. पण म्हटलं रिलेटेड आहे बेबीच्या, तर तुमच्याशी नक्कीच शेअर करेल. आता ह्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. ज्या आई किंवा आजी बघत असतील त्यांचं मला सजेशन ऐकायला नक्की आवडेल. गोष्ट झाली अशी, की जेव्हा कान्हा पहिल्यांदा सर्दीने आजारी पडला होता, तेव्हा जेव्हा मी त्याला डॉक्टरकडे नेलं, तेव्हा डॉक्टरांना सांगितलं, की औषधं तर देते सर, पण त्यासोबत ह्या होम रेमेडीज मी ज्या करणार आहे, त्या करू ना. त्याने काही म्हणजे प्रॉब्लेम तर होणार नाही ना? केल्या तर चालतील ना? असा माझा क्वेश्चन होता. तर चक्क डॉक्टर मला म्हणाले, की करू नका, त्याने काही फरक पडत नाही. मग घरी आल्यानंतर मी थोडासा विचार केला आणि आई आणि आजीसोबतही मी डिस्कशन केलं, की डॉक्टर म्हणाले करू नका, त्याने काही फरक पडत नाही. ठीक आहे बाबा, चांगला फरक पडत नसेल, पण काही वाईट फरकही पडत नाही. म्हणून मग करायला काय हरकत आहे? पण आपण ह्या गोष्टी परंपरेनुसार पिढ्यानपिढ्या करत आलेलो आहोत. मग ह्यांना आपण नकार कसा द्यायचा आणि फरक पडत नाही म्हणून करणं बंद का करायचं? काही अंशी तरी फरक पडत असेलच ना? म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, करूयात. वाईट तर काही होणार नाहीच आहे. व्हायचं असेल तर ते चांगलंच होईल. तर हा ओवा जेव्हा लेकराला सर्दी झालेली असते, तेव्हा असा ओवा भाजायचा तव्यावरती आणि त्याची पोटली तयार करायची आणि बाळाला हळूहळू छातीवरती किंवा डोक्याला असा थोडासा गरम असताना शेक द्यायचा. अगदी चटका वगैरे बसायला नको. हातावरती व्यवस्थित असं त्याला रब करायचं आणि पुन्हा मग वाफ द्यायची ओव्याची बाळाला. तर याने काय होतं, बाळाला थोडासा आराम मिळतो आणि ओव्यामुळे ना थोडंसं रिलीफ मिळतो असं मला वाटतं. आणि आम्ही हेच करत आलेलो आहे. माझी आजीही सांगते आणि आईही सांगते. आणि शौर्याच्या वेळेसही मी असंच केलं होतं, त्यामुळे कानालाही असंच केलं. आणि पोटामध्ये जर गॅसेस वगैरे झाले असतील तर गॅसेसपासून रिलीफ मिळायलाही मदत होते. असं पुन्हा रब करायचं आणि पोटावरतीही त्याचप्रमाणे शेक द्यायचा. याने बाळाला छान वाटतं. कानाला प्रत्येक वेळी छानच वाटलं यामुळे. पण मध्ये-मध्ये मी हे करणं बंद केलं होतं. पण म्हटलं चला असू द्या, जोपर्यंत आपण डॉक्टरकडे जातोय त्याच्या अगोदरपर्यंत ही गोष्ट करून घ्यायला काय हरकत नाही आहे. तर अशा प्रकारे थोड्या-थोड्याशा होम रेमेडीज आपल्याला कराव्या लागतात आणि यांच्याशिवाय पर्यायी नाही मला असं वाटतं. प्रत्येक वेळी औषध आणि औषधच हा काही ऑप्शन असेल असं मला वाटत नाही. मध्यंतरी औषधांबाबत जी गोष्ट झाली होती ते ऐकून तर एकदम भयानक वाटलं होतं. त्यामुळे कधी-कधी अशा गोष्टींवरती पण विश्वास बसतो आणि आई म्हणून तर आपल्याला सगळं काही करावंच लागतं. तर अशा काय-काय ट्रिक्स काढाव्या लागतात आपल्याला बाळाला एका ठिकाणी शांत बसवून ठेवण्याकरता. पण माझं बाळ एकदम शांत बसतं आणि मी जे काही करते ते एकदम व्यवस्थित लक्ष देऊन तो बघत असतो, ऐकत असतो. तर तुम्ही ज्या काही मॉम्स आहेत, तुम्हीही माझ्यासारखं करता का होम रेमेडीज? हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा.